तर नमस्कार मित्रांनो, तर ब्लॉगमध्ये स्वागत आहे. पाहू शकता आपण बैलगाडीमध्ये कशा पद्धतीने आपण जे आपण बोजे होते भरलेले ते आपण अशा पद्धतीने गाड्यामध्ये बैलगाड्यामध्ये भरून घेऊन जात आहे मित्रांनो गाडी. तर असं आपण एक छोटासा झोकाड बनवला मित्रांनो, जेणेकरून आपण असं ओझं भरून डायरेक्ट आपल्या गोठ्यामध्ये नेऊन डायरेक्ट टाकू शकतो. जेणेकरून आपल्याला खाली ओतायचं आणि परत भरायचं हे काम नाही. डायरेक्ट शेतातून भरायचं आणि डायरेक्ट बैलच्या गोठ्यामध्ये जाऊन डायरेक्ट सोडायचं. म्हणजे आपलं दोन कामं वाचतं मित्रांनो. तिथून सोडायचं, तिथून गोठ्यामध्ये टाकायचं. अशा पद्धतीने पूर्वी करतो आपण. आपण हा जुन्या साड्यापासून बनवलेला जोगाड आहे मित्रांनो. तसं जुन्या साड्यापासून बनवलेला आपण ओझं बांधून ते आपण बैलगाडीमध्ये चारा डायरेक्ट भरून डायरेक्ट आपल्या गोठ्यामध्ये घेऊन जातो. जेणेकरून आपल्याला डबल माझी काम आपलं होत नाही मित्रांनो. तशा पद्धतीने आपण घेऊन जात आहे मित्रांनो. तर चालली आपली बैलगाडी. मक्काचा चारा आहे. ते मक्काचं ते दाणे असतात त्या साईडला, ते पाणी असतात. ते पाणी सर्व चारा आहे बघा. पाण्याचं सगळं चारा आहे मित्रांनो. खूप छान पद्धतीचा चारा आहे. बैलांना खूप आवडतं ते चारा. मग असतो एकदम जात आहे. बैलगाडी घेऊन जात आहे मित्रांनो. आपण आपलं एक बॅकग्राऊंडला डोंगर दिसत आहे, तिथं नेऊन न्यायचं आपल्याला. तिथं आपलं गाव आहे आणि इकडे बॅकग्राऊंडला डोंगर आहे, तिथं आपलं शेत आहे मित्रांनो. तर दोघं आपल्या गावाकडे पण डोंगराच्या खुशीत आपलं गाव आहे, इथं डोंगराच्या खुशीत पण आपलं शेत आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपलं शेतातून आता आपण परत त्या डोंगरापर्यंत जायचं मित्रांनो. त्याला आपलं जवळ दीड तास लागून जातो आपल्याला जाण्यासाठी. तर आरामात जाणार आहे आपण. तर आपल्याला 2 तास लागून जाणार मित्रांनो. तर आपण बैलगाडी घेऊन निघालो आहे आपल्या ओझं घेऊन मित्रांनो. असं पद्धतीने आपण खूप मेहनतीचं काम असतो. प्रत्येक आपल्या बैलांसाठी चारा घेऊन जात आहे आपण. आपलं बैल पण खूप कष्ट करतात. त्यासाठी आपण गुजरात मित्रांनो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर करून करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.